नमस्कार मित्रांनो, शौर्यगाथा या मालेत आपण जाणून घेतोय इतिहासाच्या पानांवर अज्ञात राहिलेल्या वीरांगनांची शौर्यगाथा. इतिहासाच्या अथांग सागरात काही व्यक्तिमत्व अशी असतात ज्यांना जन्मापासून नियतीनं वेगळं घडवलेलं असतं. जिथं साम्राज्य, राजकारण, युद्ध आणि कर्तव्य यांची आव्हानं जन्मापासूनच सावलीसारखी सोबत असतात. अशीच एक तेजस्वी जन्मकथा म्हणजे काकतीय साम्राज्याची अद्वितीय शासिका रुद्रम्मा देवीची. राजा गणपतीदेव हा काकतीय राजघराण्यातील सर्वात शक्तिशाली शासक होता. त्याने आंध्र, नेल्लोर, कांची आणि कुर्नूल जिंकून आपल्या राज्याचा विस्तार केला. राजा गणपतीदेव आणि त्याची राणी सोमला देवी यांना मुलगा नव्हता. त्यांना 2 मुली होत्या. मोठ्या मुलीचं नाव गणपमा आणि धाकट्या मुलीचं नाव रुद्रम्मा होतं. या राजकन्येला तिच्या वडिलांनी लहानपणापासूनच युद्धाचं प्रशिक्षण दिलं. पुरुष योद्धे देखील तलवारबाजी आणि घोडेस्वारीमध्ये रुद्रम्मा देवीच्या कौशल्याची बरोबरी करू शकले नाहीत. म्हणूनच इतिहासकार विक्रम संपत यांनी वारंगलची राणी रुद्रम्मा देवी यांचं वर्णन जगातील पहिली महिला राजा असं केलं आहे. रुद्रम्माचा विवाह झाला चालुक्य सामंत इंदुशेखर यांचा मुलगा धैर्यवान योद्धा वीरभद्र याच्याशी. हा विवाह म्हणजे केवळ वैयक्तिक संबंध नव्हता, तो होता एक भक्कम राजनैतिक डाव. गणपती देवानं 1240च्या आसपास जेव्हा वेंगी जिंकलं तेव्हा या चालुक्य शाखेला पराभूत केलं होतं. आणि काकतीय राजांची एक परंपरा होती पराभूतांना पुन्हा सत्तेत आणणं, त्यांच्याशी वैवाहिक संबंध प्रस्थापित करून त्यांची निष्ठा पक्की करणं. म्हणूनच रुद्रम्माचा विवाह हा साम्राज्याला स्थैर्य देणारा मोठा राजकीय निर्णय होता. निदा दवोलूच्या चालुक्यांनी पुन्हा काकतीय ध्वजाखाली उभं राहावं यासाठीचा संबंध फुलवला गेला. रुद्रम्मा देवी जिथं वाढल्या तिथं युद्धकला, प्रशासन, कूटनीती, लोकधर्म आणि राजधर्म यांचे धडे त्यांच्या श्वासात मिसळले होते. त्या केवळ राजकन्या नव्हत्या, त्या जन्मापासूनच साम्राज्य वाहणाऱ्या कर्तृत्ववान वारसदार होत्या. ही होती त्यांच्या सुरुवातीची कथा. पण ही तर फक्त पहिली पायरी होती. रुद्रम्मा देवीचं बालपण, त्यांचा रणांगणावरचा पराक्रम, कूटनीतीतील प्रावीण्य आणि साम्राज्य विस्ताराची दूरदृष्टी या सर्वांनी त्यांना काकतीय सिंहासनाचे नैसर्गिक वारसदार बनवलं होतं. पण राणीच्या आयुष्यातलं खरं वादळ अजून यायचंच होतं. आणि त्या संकटांचं स्वरूप, त्यांची तीव्रता आणि रुद्रम्मा देवी ते सर्वांना कशा सामोऱ्या गेल्या हे अजून अज्ञात, अनकथित होतं. त्यांच्या तेजस्वी प्रवासाचा पुढचा अध्याय सुरू होतो तेव्हा राणीसमोर उभं टाकलेलं सर्वात मोठं संकट कोणतं आणि इतिहासानं त्यांची कसोटी कशी पाहिली याविषयी जाणून घेऊयात पुढच्या भागात. श्रोतेहो, आपल्याला आमची ही मालिका आणि आजचा हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि हो, असेच चांगले व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.